सारे इत्रों की खुशबू आज मंद पड़ गई। सारे इत्रों की खुशबू आज मंद पड़ गई। बारिश में मिट्टी की जो चंद बूंदे पड़ गई। बारिश में मिट्टी की जो चंद बूंदे पड़ गई। दिग्रस नगरीत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते। पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते। अशातच काही दिवसांपूर्वी एका रात्रपाळीवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने कवितेच्या माध्यमातून पावसाला आर्त हाक दिली होती आणि म्हणतात ना, मनापासून केलेली हाक कधीच वाया जात नाही। काल दिनांक 22 रोजी वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख यांचे दिग्रस नगरीत आगमन झाले आणि योगायोग बघा, त्यांच्यासोबत पावसाचेही आगमन झाले। पावसाच्या सरींनी संपूर्ण दिग्रस नगरीला दिलासा मिळाला। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी पावसाचे मनापासून स्वागत केले। नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे। चला तर मग बघूया त्या कवितेचे काही क्षणचित्रे, त्याचबरोबर संजय भाऊ देशमुख यांच्या आगमनाचे काही क्षणचित्रे। पावसा, अरे पावसा, रात्री तरी येणार रे पावसा। जर तुला उन्हाची भीती वाटत असेल भर दिवसा, गरमीने 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 जीव झालाय कासावीस। जसा जसा जीव मुठीत घेऊन धावतोय ससा। येणार की नाही, तू येणार की नाही ते तरी सांग, की तू पण घेतलाय बेमानीचा वसा। तुझा पण भरलाय का राजकारण्यांसारखा नोटाने खिसा। पूर्वी तू मुळीच वागत नव्हता असा। एवढ्यातच मग तू इतका बदललाय कसा। तुला पण हवी आहे का मेलोडी, सांग ना, तुला पण हवी आहे का मेलोडी। मोदीजी द्या हो याला पण एक मेलोडी। बघा ते छोटं रोपटं म्हणतंय, पावसाशिवाय मेलोय मी। मनापासून सांग शेतकऱ्याच्या कष्टाची तुला थोडीही कदर राहिली नाही। तुझ्यावर त्या दलबदलू राजकारण्यांची सावली तर पडली नाही। नको रे असा करू, आधीच महागाईने कंबरडं मोडलंय। तुझ्याशिवाय आम्ही आता कुणाचे पाय धरू। ए पावसा, अरे पावसा, रात्री तरी येणार रे पावसा।